नमस्कार, मी निकेत खमनकर आणि आपणा सर्वांचे आपले जय किसान या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। मित्रो, आज दिनांक 10 एप्रिल 2024 आहे आणि आता सकाळचे 8:30 सुद्धा झालेले आहेत। मित्रो, गेल्या मध्यरात्रीपर्यंत आणि आज सकाळी पहाटेपर्यंत सुद्धा आपल्या राज्यातील खास करून विदर्भातील बहुतांश जिल्ह्यामध्ये आपल्याला पाऊस झाल्याचं वृत्त बघायला मिळालं आहे आणि आज दिवसभरामध्ये सुद्धा आपल्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासोबत पावसाची शक्यता असून बहुतांश ठिकाणी गारपिटीची शक्यता असल्याचा अंदाजसुद्धा हवामान खात्याने दिलेला आहे। तर या संदर्भातच आपण सविस्तरपणे माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा। सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। मित्रो, आज दिनांक 10 एप्रिल 2024 आहे आणि आजच्यासाठी बुलढाणा, अमरावती आहे, नागपूर, भंडारा आहे, वर्धा आहे, सोबतच अकोला आहे या जिल्ह्यांना हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट दिलेला असून या ठिकाणी वादळी वाऱ्यासोबत सोसाट्याच्या वाऱ्यासोबत वादळी पाऊस आणि गारपीट होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे। तर मित्रो, आता आपण जाणून घेऊया की आपल्या राज्यातील कुठल्या भागामध्ये आज सायंकाळपर्यंत कुठे कसं काही परिस्थिती राहणार आहे ते। तर मित्रो, आज सायंकाळपर्यंतचा जर विचार करायचा झाला तर आपल्याला खास करून मध्य प्रदेश राज्यालगत असणारा जो काही आपल्या महाराष्ट्र राज्याचा जो काही भाग आहे या भागामध्ये पावसाचा जोर हा वाढलेला बघायला मिळणार आहे आणि यामध्ये आपल्याला जळगाव आहे, पाचोरा आहे, सोबतच सिल्लोड, चिखली, खामगाव या परिसरामध्ये बहुतांश ठिकाणी वादळी वाऱ्यासोबत हलका स्वरूपाचा पाऊस आज सायंकाळपर्यंत प्रामुख्याने बघायला मिळू शकते। सोबतच आपल्याला शिरपूर, धुळे आहे, पाचोरा, कन्नड साईडचा काही भाग आहे आणि इकडे दाडगाव साईडचा सुद्धा काही भाग आहे। या भागात सुद्धा मुख्यतः ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी हलका स्वरूपाचा पाऊस प्रामुख्याने बघायला मिळू शकते। सोबतच मित्र इकडे आपल्याला खामगाव आहे, अकोला आहे, अकोट, बुऱ्हाणपूर साईडचा काही भाग आहे, अचलपूर आहे, धारणी आहे या परिसरात सुद्धा बहुतांश ठिकाणी वादळी वाऱ्यासोबत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही। यानंतर मित्र आपल्याला अमरावती आहे, कारंजा, अचलपूर आहे, सोबतच यवतमाळ, आर्वी आहे या परिसरात सुद्धा बहुतांश ठिकाणी वादळी वाऱ्यासोबत मध्यम स्वरूपाचा पाऊस तर काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे। त्यानंतर मित्र आपल्याला इकडे कोंढाळी आहे, वरुड साईडचा काही भाग आहे, वर्धा, नागपूर आहे, संसार, घोटी, सोबतच उंबरेड आणि भंडारा या भागामध्ये पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळणार असून या ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे। सोबतच काही भागामध्ये गारपीटीची शक्यता सुद्धा आहे। यानंतर गोंदिया जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला असंच कमी अधिक प्रमाणात वातावरण बघायला मिळणार आहे। त्यानंतर देसाईगंज आहे, उमरेड, ताडोबा आहे, गडचिरोली आहे, चंद्रपूर, सोबतच अहेरी, भामरागड आहे या भागामध्ये बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरणासह हलका किंवा मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे। त्यानंतर मित्र चंद्रपूरचा जो काही पश्चिमेकडील जो काही भाग आहे, यवतमाळ आहे, पांढरकवडा आहे, सोबतच पुसद, उमरखेड आहे या बहुतांश परिसरामध्ये वादळी वाऱ्यासोबत हलका स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज असून या ठिकाणी काही ठिकाणी गारपीटीची शक्यता आहे। सोबतच वाशिम, पुसद आहे, हिंगोली आहे, कारंजा, चिखली, लोणार आहे, सेलू साईडचा काही भाग आहे या भागामध्ये बहुतांश ठिकाणी वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे। त्यानंतर मित्र इकडे नांदेड आहे, उमरखेड, हिंगोली, सेलू, सोबतच माजलगाव आहे, परळी, अहमदपूर आहे, उदगीर, देगलूर आहे या भागात सुद्धा सायंकाळपर्यंत हलका स्वरूपाचा वादळी पाऊस होण्याचा अंदाज आहे। त्यानंतर मित्र आपल्याला इकडे लातूर, केज आहे, पेड, बार्शी, तुळजापूर, सोलापूर, पंढरपूर आहे, सोबतच जत साईडचा काही भाग आहे या भागामध्ये काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह काही ठराविक ठिकाणीच हलक्या सरीची दाट शक्यता आहे। सोबतच मित्र इकडे आपल्याला जालना साईडचा काही भाग आहे, इकडे छत्रपती संभाजीनगर आहे, सोबतच सिल्लोड, कन्नड या भागात सुद्धा कमी अधिक प्रमाणात हलक्या सरींची दाट शक्यता आहे।